नाही काटकर नाही. चांदेकरांनी मला जे सांगितलं त्यावरून ज्या कपाटात आपण कोऱ्या मार्कशीट्स ठेवतो त्याच कपाटातून एक नवीन कोरी मार्कशीट काढण्यात आली आणि त्याच्यावर नवीन वाढवलेले मार्क्स भरून थोरातांच्या मुलाला पास करण्यात आलं. बरोबर. नाही मॅडम, सॉरी, पण मला असं नाही वाटत, कारण ते तितकंसं सोपं नाहीये. याचं कारण प्रत्येक नवीन कोऱ्या मार्कशीटवर आपण सिरियल नंबर दिलेला असतो मॅडम. त्यामुळे जुना मार्कशीट बदलून नवीन मार्कशीट तयार करणं हे तितकंसं सोपं. हो, पण ते तसं झालंय. कसं झालं हे मला माहित नाही, पण झालंय हे तर खरं आहे. आता बघा ना, थोरातांच्या मुलाचं पहिलं मार्कशीट काढून घेऊन दुसऱ्या कोऱ्या मार्कशीट वरती त्याचे 2 विषयातले मार्क्स वाढवून परत ते तिथे ठेवून दिलं मार्कशीट. हे बरोबर आहे? जे अवघड आहे असं तुम्हालाही वाटतं, पण हे झालेलं आहे, हेही सत्य आहे. काटकर, मला शंका आहे, खात्री नाही, पण हे नेमकं कोणी केलं असावं एक शंका आहे. चांदेकरांच्या म्हणण्याप्रमाणे कर्णिक मॅडमनी जेव्हा चांदेकरांना चार्ज दिला तेव्हा कर्णिक मॅडमनी स्वतः जवळ त्या कपाटाची एक चावी ठेवली असावी. तुम्हाला काय वाटतं? कर्णिक मॅडम एवढ्या पाताळ यंत्री असू शकतील? असू शकतील मॅडम, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर नक्कीच असू शकते. पण दुर्दैवाने त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे एकही पुरावा नाही. आपलं दुर्दैव, दुसरं काय. साहेबांनी याबद्दल विषय काढला होता माझ्याकडे, पण दरम्यानच्या काळात माझं ऑपरेशन निघालं. त्यावेळी मला जरा जरी शंका आली असती ना, तरी तुम्हाला चांदेकरांना मी सांगितलं असतं, घरी जाताना त्या कपाटाला सील लावून जा. पण ही पश्चात बुद्धी आहे, त्याचा आता काय उपयोग? थोरातांच्या मुलाला पास ठरवणारा आणि नापास ठरवणारा अशा दोन्ही मार्कशीट्स आज पेपरात छापून आल्यात. पाहिलेत नाही मॅडम, दुर्दैव असे वाईट याचं वाटतंय मॅडम की याच्यामुळे विद्यापीठाचीच नव्हे तर विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाची नाचक्की, आणि ती होता कामा नये. विद्यापीठाची नाचक्की तर होताच कामा नये काटकर. आणि त्यासाठीच कर्णिक मॅडम दोषी आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या विरुद्ध सज्जड पुरावे सिद्ध करायला हवेत, ते जाहीर करायला लागतील. पण त्यासाठी हवे असलेले पुरावे मॅडम नाहीयेत आपल्याकडे. मग वेळ पडली तर मला स्वतःला दोषी ठरवून मला राजीनामा द्यावा लागेल. मॅडम, तुम्ही माझ्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. पण म्हणून दुसरं काय करू शकतो आपण? काटकर, तुम्ही एक काम करा, उद्या संध्याकाळी ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलवा. आता अशा परिस्थितीमध्ये आपण मौन पाळू शकत नाही, ते अधिक धोक्याचं ठरेल. सत्य काय हे प्रेसला सांगायलाच हवं. मी स्वतः हजर राहीन तिथे, मी बोलेन प्रेसशी. मॅडम, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचं ऑपरेशन होऊन 8 दिवस झालेले आहेत, तुम्ही या सगळ्या प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या तब्येतीपेक्षा सुद्धा हे काम जास्त महत्वाचं आहे सगळ्यांच्याच दृष्टीने. तेव्हा प्लीज माझं ऐका, उद्या प्रेस कॉन्फरन्स बोलवा, मला तुम्ही वेळ कळवा. नाही, मला पटलेलं नाहीये, पण ओके, कळव. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. माझी पत्रकारांबरोबरची मीटिंग संपेपर्यंत कुणालाही आत पाठवू नका. थँक्यू. नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कालच्या वर्तमानपत्रात MBBS ला बसलेल्या मुख्यमंत्र्याच्या मुलाचे मार्क्स वाढवून त्याला पास केल्याची बातमी छापून आली आहे. ती खोटी आहे किंवा चुकीची आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नाही. छापलेली मार्कशीट खरी नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, ती खरी आहे. मग आम्हाला इथे कशा करता बोलवलं? या गैरप्रकाराचा म्हणजे घडला प्रकार गैर होता हे मान्य आहे तर तुम्हाला? हो, मला मान्य आहे. पण या गैरप्रकारात मला पूर्णपणे दोषी ठरवून माझ्याकडे राजीनाम्याची मागणी करणं
मला अयोग्य वाटतं आणि म्हणूनच प्लीज प्लीज जरा तुम्ही शांत राहा प्लीज. आधी माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या आणि मगच मला तुम्ही प्रश्न विचारा प्लीज. माझं म्हणणं, माझी बाजू मांडण्याची मला संधी न देता माझ्याकडे राजीनाम्याची मागणी करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला या प्रकरणाला काही बाजू आहे? हो आहे. हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझे एक अत्यंत महत्वाचं आणि मोठं ऑपरेशन झालं. त्यामुळे मी विद्यापीठाच्या दैनंदिन कारभारापासून 8-10 दिवस लांब आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी टाळू शकता असं मी मुळीच म्हटलेलं नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की या प्रकरणाची चौकशी न करता, त्याची खरी बाजू न कळल्याशिवाय मी काय झालंय ते तर आता जगजाहीर आहे मॅडम. हो, पण ते कुणी केलं हे एक व्हीसी म्हणून शोधणं. अच्छा, म्हणजे आता बळीचा बकरा शोधण्याचं काम चालू आहे. तर मॅडम, तुम्हाला कल्पना असेल की कुठल्याही संस्थेच्या, कुठल्याही संघटनेच्या किंवा कुठल्याही कंपनीच्या दैनंदिन कारभारात हाताखालच्या माणसांनी चुकीचा किंवा अयोग्य निर्णय घेतला तरी त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या कंपनीच्या प्रमुखाची असते, राईट? आकांक्षा, एक्सक्यूज मी. नाही, तुम्ही मला काही म्हणालात का? तांत्रिक दृष्ट्या आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे मिस आकांक्षा जोशी. पण तब्येतीच्या कारणाची ढाल पुढे करून आपण राजीनामा देण्याचं लांबणीवर टाकू शकता. मी असं मुळीच म्हटलेलं नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, त्यातलं सत्य शोधण्यासाठी मला वेळ मिळावा. अर्थात आणि त्यातली माझी जबाबदारी योग्य वेळ आली की मी योग्य रीतीने स्वीकारेन. पण मॅडम, घास असा घ्यायचा सोडून डोक्यामागून असा घेण्याची खरंच काही गरज आहे? हो आहे. कारण आज जर का मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजीनामा दिला तर उद्या मला या प्रकरणाची चौकशी करण्याचा काहीही अधिकार उरत नाही. आणि चौकशी न करता राजीनामा देणं म्हणजे माझ्या दृष्टीने उडते बाण हातात पकडून छातीत खुपसण्यासारखं आहे. मी काय म्हणते तुम्हाला कळते का मिस आकांक्षा जोशी? मॅडम, तुमची आणि मुख्यमंत्री थोरात यांची फार जुनी मैत्री आहे म्हणे. म्हणजे त्यांनी तुम्हाला कुलगुरू पदावर बसवलं आणि त्याची परतफेड म्हणून त्यांच्या मुलाला तुम्ही पास केलं असं म्हटलं तर ते पूर्णपणे चुकीचं ठरेल. कारण अशा प्रकारचे उपकार स्वीकारण्याची आणि त्याची परतफेड करण्याची माझी सवय नाही. मॅडम, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मुलाला पास करावं अशी विनंती तुम्हाला केली होती, हे खरं आहे ना? सांगा ना मॅडम, हे खरं आहे ना? मिस जोशी, मला असं वाटतं की तुम्हाला मिळालेल्या खाजगी माहितीचा तुम्ही गैरवापर करताय. मॅडम, माहिती ही माहिती असते. ती खाजगी, सार्वजनिक, योग्य अयोग्य, चुकीची बरोबर अशी काहीही नसते. मग तुम्ही विचारलेला हा प्रश्न तुमचा स्वतःचा रम्य कल्पना विलास आहे असं मी म्हणेन. मॅडम, राज्यपालांची या प्रकारावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, माझी आणि त्यांची अजून भेट झालेली नाहीये. आणि मुख्यमंत्र्यांची? ते तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय मी आपल्याला माझा काहीच निर्णय देऊ शकत नाही. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. विद्यापीठात पूर्वी आपल्याकडून दुखावल्या गेलेल्या कोणी मुद्दाम आपल्याला गोत्यात आणण्यासाठी हे केलं असल्याचा संशय आहे आपला? नाही. धन्यवाद.
सुधा काय होतंय का तुला? डॉक्टरांना बोलवूया का? नको ग अक्का. अगं बघापासून बघते मी, बेचैन आहेस तू. 10 वेळा विचारलं तरी पाण्याच्या घोटाखेरीज काही घेतलं नाहीयेस. औषध देऊ का म्हटलं तर अक्का माझं डोकं सैरभैर झालंय. ते कुठल्याही औषधानं आता कुणी सांगितलं होतं? काय गरज होती ऑफिस? गरज होती अक्का. मूर्ख नाही मी ऑफिसला जायला, बरं नसताना सुद्धा. आई सॉरी, मी उगीचच भडकले तुझ्यावर, तुझी चूक नसताना. अगं पण काय झालं एवढं संतापायला तुला? हा का आज पत्रकार परिषद होती ऑफिसमध्ये. तिथे आकांक्षाही आली होती. इतर पत्रकार सोडून हीच मला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत होती. मला हिचा उद्देशच आकांक्षा आईशी असं वागतात? असं म्हणजे कसं? असं म्हणजे तिला त्रास होईल, मनस्ताप होईल असं? असं मी काहीही केलेलं नाही आजी. बघितलंस ना अक्का, हिनं काहीही केलेलं नाहीये. मी स्वतःलाच त्रास करून घेते सगळा. आई मी काय केलंय? तुला जर असं वाटत असेल की माझं काही चुकलंय तर मला तसं स्पष्टपणे सांग. अक्का इतर पत्रकारांचं मी समजू शकते, पण हिला सगळी परिस्थिती माहीत असून देखील धारेवर धरल्यासारखी मला प्रश्न विचारत होती सगळ्यांसमोर. परिस्थिती माहितीये म्हणून मी प्रश्नच विचारायचे नाहीत? अगं परिस्थिती जाऊ दे, पण निदान तुझी आई कशी आहे हे तरी तुला ठाऊक आहे? ती लुच्ची नाही, लबाड नाही हे तरी तू प्रामाणिक, तत्वनिष्ठ, कर्तबगार आहेस मला माहितीये, मान्य. पण विद्यापीठात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला तर त्याला तू जबाबदार नाहीयेस. कुलगुरू म्हणून तुझी काही जबाबदारी नाही? मला सांग आजी, माझं काय चुकलं यामध्ये? एक मिनिट. गैरप्रकाराची बातमी पहिल्यांदा तूच छापून आणलीस, बरोबर? आई अगं तो पत्रकार म्हणून माझा विजय आहे. मान्य आहे मला, मी कुठे नाही म्हणते. पण त्याच बातमी मी किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असेही तू छापून आणतेस. त्याच बातमीत मी किंवा मुख्यमंत्र्यांनी काय करायला हवं किंवा काय नको हेही तू सूचित करणार. कोण आहेस तू? आई मी एक मिनिट, अजूनही माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. गैरव्यवहार झाल्यानंतर विद्यापीठ किंवा मुख्यमंत्री काहीही न करता गप्प बसून राहिले असते तर नंतर तू त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करायला हवी होतीस. नाही, मी असं म्हणत नाही की त्या पदावर नेमून दिलेली किंवा असलेली सगळीच माणसं स्वच्छ असतील, असा माझा दावा नाही. पण किमान गैरप्रकार झाल्यानंतर लोकांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात, त्या ते पूर्ण करतात की नाही ह्याची तरी तू वाट पाहायला नको होतीस? पण तू आमच्याकडून राजीनामा मागितल्यानंतर मी किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही म्हणजे फार मोठा गुन्हा केला असं तुला वाटतंय का? आणि म्हणून त्या चिडीला येऊन तू मला असे प्रश्न विचारलेस? झालं तुझं. हे बाई, तू ताबडतोब राजीनामा दिल्याने तुझं काही नुकसान होणार आहे असं मला वाटत नाहीये. इनफॅक्ट चौकशीनंतर जेव्हा तुझा याच्याशी काहीही संबंध नाही हे उघडकीला येईल तेव्हा तुझा राजीनामा स्वीकारलाच जाणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तू हे बघ, तुला वाटतं त्याप्रमाणे मी वागलंच पाहिजे असं नाही. ठीक आहे, मग यापुढे मी काय करायला हवं हेही तू मला सांगू नकोस. लेट्स से वी अग्री टू डिफर. दॅट्स बेटर. हे बघ, ह्याच्या पुढे तू माझ्याबद्दल एकही बातमी छापू नकोस. का? मला बातमी मिळाली तर मी छापणारच, मग ती तुझ्या बाजूनी असो किंवा तुझ्या विरुद्ध असो. छान. आई आणि मुलीमधला संघर्ष लोकांना अगदी चवीनं वाचू दे.
त्यातच तुझा विजय आहे. आई तू विषयाला वेगळं वळण लावू नकोस. तुला वाटत असलेल्या या संघर्षात मी तुझी मुलगी आहे हा एक निव्वळ योगायोग आहे. अच्छा. आणि हा योगायोग गेले 25 वर्ष मी माझ्या घरात या वाढवतेय, सांभाळतेय. जन्माला घालण्यापासून त्याला हवं नको ते दुखलं खुपलं ते पाहते. आणि आज अचानक निर्भीड पत्रकार म्हणून माझ्या समोर तू उभी राहतेस आणि तू माझी मुलगी आहेस, हा निव्वळ योगायोग आहे. हा आई, सुधा बस बघू इथे. हे बघ आता हात लावू नकोस. हा त्रास कुलगुरू सुधा जोशीला होतोय आणि ती तुझी आई आहे. हा योगायोग आहे. आई तू 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 प्लीज भलता सलता बोलू नकोस. तू शांत राहा. खबरदार. मला तुझी सहानुभूती नकोय. तू फक्त तुझ्या धारदार लेखणीनं माझ्यावरती वार करीत राहा बस. तू काय वाटतेल ते बोलतेस आई. काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघी गप्प राहणार आहात का? अगं ती कशी गप्प राहील का? अगं ती गप्प राहिली तर तिच्या स्वातंत्र्यावर गदा नाही का येणार? आई आता बास. मला वाटतं तुझा तोल सुटतोय आता. तोल तुझा सुटला ही बातमी छापल्यापासून कळलं. आकांक्षा कोणाला बघ दारोगड जा. अगं जा. सुधा तू बस बघू इथे बस. आणि हे बघ तिला काहीही बोलू दे, तू सध्या गप्प राहा. काय झालं? टेम्परेचर 100 डिग्रीनं वाढलेलं दिसतंय. काय झालं? काही नाही, आकांक्षाच्या ज्वलंत पत्रकारितेची धग तुला जाणवते इतकंच. हा विषय इथंच थांबवलेला बरा. माझ्या बाजूने हा विषय कधीच संपलाय. नाउ द बॉल इज इन हर कोर्ट. छान. म्हणजे मला जी आग पाकडायची होती ती मी पाकडून झालेली आहे. आता तुमचं तुम्ही काय ते ठरवा. त्यात जळायचं की पाणी ओतायचं. बरोबर? हा चक्क विपर्यास आहे बाबा. आईनी राजीनामा दिला पाहिजे हे माझं मत अजूनही ठाम आहे. आणि चौकशी केल्याशिवाय राजीनामा देणं बरोबर नाही असं तिला वाटतंय. मग यात आग पाखड काय आहे? त्याचं म्हणणं रास्त आहे. मला नाही वाटत तसं. का? कारण तिला दुसऱ्याचं मी ऐकूनच घ्यायचं नाहीये. हे चूक आहे. मग बरोबर काय? तिला सहन होत नाहीये मी जे बोलतेय ते. बाबा जेव्हा लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते तेव्हा एका भीषण अपघातात शेकडो माणसं मेली. तेव्हा त्यांनी आपणहून आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून राजीनामा दिला होता. मला वाटतं आईने. अगं पण ते शास्त्रीजी होते. मग तूही सौ सुधा जोशी आहेस आणि तूही शास्त्रीजी इतकीच सत्यप्रिय आहेस. हो. मग त्याचा एवढा अट्टाहास का? वाट बघ थोडे दिवस. अरे मीही तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. अगं आई तू राजीनामा द्यायला उशीर करतेयस. दुसऱ्या कोणी सांगण्याच्या आधी जर तू राजीनामा दिलास तर तुझीच प्रतिमा जास्त उजळणार आहे असं नाही का तुला वाटत आहे? आणि बाबा तुम्हाला जे असं वाटतंय की हा माझा अट्टाहास आहे तसं नाहीये. माझा आग्रह आहे. कसला? सत्याचा. कशा करता? आणि तोही आई विरुद्ध? हो कारण आई ज्या सत्याची आग्रही आहे त्याच सत्याचा झेंडा हातात धरून मीही उभी आहे बाबा.
ठीक आहे, हे झालं तू एक पत्रकार आणि तुझी आई कुलगुरू या नात्यानं. पण तू एक मुलगी आणि ती एक आई या नात्यानं तू ही सत्य लपवता कामा नयेस, नाही का? तिथेही सत्याचा आग्रह तसाच आणि तितकाच असायला हवा. बरोबर आहे बाबा तुमचं. कधीतरी सांगायला हवंच होतं, आत्ताच सांगते. आई, मी लवकरच आई होणार आहे.